माडखोलकर महाविद्यालयात आधुनिक भारतीय सहकार क्षेत्रातील आव्हाने आणि संधी विषयावर राष्ट्रीय परिषद. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञान स्वीकारून सहकार क्षेत्राने स्पर्धात्मक लाभ मिळवावा. डॉक्टर चेतन नरके. देशभरातील संशोधकांचा सहभाग. सहकार क्षेत्रावर 11 उपविषयांवर चर्चा. चंदगड येथील खेडूत शिक्षण मंडळाच्या र.भा. माडखोलकर महाविद्यालयात वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागातर्फे आधुनिक भारतीय सहकार क्षेत्रातील आव्हाने आणि संधी या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय परिषद उत्साहात पार पडली. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर पुरस्कृत या परिषदेला विविध विद्यापीठातील तज्ज्ञ, प्राध्यापक आणि संशोधकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. परिषदेचं उद्घाटन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कृषी तज्ज्ञ आणि गोकुळ दूध संघाचे तज्ज्ञ संचालक डॉक्टर चेतन नरके यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं. यावेळी शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाचे प्रमुख डॉक्टर एस महाजन, सामाजिक शास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता आणि अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर MS देशमुख, राणी चन्नम्मा विद्यापीठ बेळगाव येथील वाणिज्य विभाग प्रमुख डॉक्टर BS नावी, खेडूत शिक्षण संस्थेचे ऑडिटर ॲडव्होकेट NS पाटील, सचिव MM तुपारे, ज्येष्ठ संचालक RP पाटील, महादेवराव वांद्रे, प्राचार्य डॉक्टर SD गोरल, परिषद समन्वयक डॉक्टर TA कांबळे आणि डॉक्टर AY जाधव उपस्थित होते. बीज भाषणात डॉक्टर चेतन नरके यांनी भारतीय सहकार चळवळीचे ग्रामीण अर्थव्यवस्थेतील महत्त्व अधोरेखित केलं. बदलत्या जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सहकारी संस्थांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल तंत्रज्ञान, डेटा अनालिटिक्स आणि आधुनिक ब्रँडिंगचा स्वीकार करणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. सहकार क्षेत्राने शुभक्रांती 2.0 यासारख्या नव्या संकल्पनांचा अवलंब करून जागतिक बाजारपेठेतील संधींचा लाभ घ्यावा असंही त्यांनी नमूद केलं. थायलंड सरकारचे आर्थिक सल्लागार म्हणून काम करताना आलेले अनुभवही त्यांनी उपस्थितांसमोर मांडले. परिषदेच्या पहिल्या सत्रात शिवाजी विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता डॉक्टर SS महाजन यांनी सहकार क्षेत्राची सद्यस्थिती आणि ग्रामीण विकासासाठी आवश्यक आर्थिक बदल यावर मार्गदर्शन केलं. या सत्राच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट NS पाटील होते. दुसऱ्या सत्रात अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर MS देशमुख यांनी सहकारी आणि खाजगी संस्थांमधील कार्यपद्धतीतील फरक स्पष्ट करत सहकारी संस्थाच ग्रामीण विकास आणि सामाजिक आर्थिक सर्वसमावेशकतेसाठी प्रभावी ठरतात असं मत व्यक्त केलं. या सत्राच्या अध्यक्षस्थानी सरकारी महाविद्यालय धारवाड येथील डॉक्टर इराणा बुस्ताली होते. तिसऱ्या सत्रात जिल्हा सहनिबंधक कोल्हापूर कार्यालयाचे मुरुडकर यांनी सहकार क्षेत्रातील सद्यस्थिती आणि प्रशासकीय धोरणात्मक आराखड्यावर मार्गदर्शन केलं. चौथ्या सत्रात राणी चन्नम्मा विद्यापीठ बेळगाव येथील डॉक्टर BS नावी यांनी सहकार क्षेत्रातील शासन पद्धती आणि शाश्वत विकासाचे मॉडेल यावर सविस्तर विवेचन केलं. या राष्ट्रीय परिषदेत सहकार क्षेत्राशी संबंधित 11 विविध उपविषयांवर चर्चा करण्यात आली. देशभरातून आलेल्या संशोधकांनी आपले शोधनिबंध सादर केले असून त्याचं प्रकाशन ISSN मानांकित जर्नलमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. खेडूत शिक्षण संस्थेचे संचालक आणि माजी प्राचार्य डॉक्टर PR पाटील यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेचा समारोप झाला. यावेळी प्राध्यापक दीपक कांबळे, प्राध्यापक चंद्रभागा गावडे आणि प्राप्ती जाधव यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत प्राचार्य डॉक्टर SD गोरल यांनी केलं. सूत्रसंचालन डॉक्टर NK पाटील आणि प्राध्यापक प्रियंका नेटुरकर यांनी केलं. तर परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.